माझ्यावर हल्ल्याचा कट शिवसेनेचाच असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय। मला मारण्याचे निर्देश मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींनी दिले होते असा थेट आरोप त्यांनी केलाय। दरम्यान किती हल्ले केले तरी मुंबई माफिया मुक्त करणारच असं खुलं आव्हान किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिले। दसऱ्याच्या दिवशी मुंबईच्या मुलुंडमध्ये खासदार किरीट सोमय्यांवर हल्ला करण्यात आला होता आणि काही जण त्या ठिकाणी लाठ्या काठ्या घेऊन आले आणि त्यांनी किरीट सोमय्या यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला। मुंबई महापालिकेतल्या माफियांवर सोमय्यांनी टीका केली होती आणि त्यामुळेच हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतंय। या प्रकरणी काही शिवसैनिकांना देखील अटक करण्यात आली होती। दरम्यान यापुढेही आपण पालिकेतला भ्रष्टाचार आणि माफिया राज उघड करत राहणार असं सोमय्या म्हणाले। मारण्यात कटकारस्थान हे शिवसेनेचं होतं हे आता सिद्ध झालं आहे। किरीट सोमय्या मुंबई महापालिकेचा माफियाचा विरुद्ध बोलतोय म्हणून त्याचं तोंड बंद करा, हातपाय तोडून टाका, खात्मा करा असा निर्देश शिवसेनेच्या मुंबई विभागाच्या प्रमुखांनी दत्ता दळवींनी दिला आणि त्या 300 शिवसैनिकांनी गुंड्यांनी पूर्ण ईशान्य मुंबईचे शिवसेनेचे गुंडे 6 वाहनामध्ये एकत्रित आले। एकटा मी रस्त्यावर असताना त्यांनी हल्ला केला आणि मला वाचवताना 1 डझन भाजपचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते यांची हाडं मोडली, हॉस्पिटलाइज व्हावं लागलं। आता हे सिद्ध झालं आहे की शिवसेना अधिकृत हल्ला केला। मला शिवसेना प्रमुखांना विचारायचं आहे की माफियांच्या विरुद्ध ज्यांनी आवाज उठवला तर तुम्ही तुमच्या गुंडांद्वारा त्या किरीट सोमय्याची बोलती बंद करणार आहात का? काय ही शिवसेनाची रणनीती आहे का? मी मग त्यांना चॅलेंज देतो, माझ्यावर जेवढे हवे तेवढे हल्ले करा, परंतु मी मुंबई महापालिकेला माफिया मुक्त करणारच। फोनवर आपल्यासोबत माजी महापौर आहेत दत्ता दळवी। दत्ताजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। जय महाराष्ट्र। जय बोला बोला। सोमय्यांवर हल्ला झाला होता काही दिवसांपूर्वी आणि मला मारण्याचे निर्देश जे आहेत ते मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींनी दिले होते असा आरोप त्यांनी थेट केलाय। तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? नाही, किरीट सोमय्या जे काही बेतालपणे बोलतायत ना त्याचा खरं म्हणजे मी निषेध करतो। पहिला, सर्व शिवसैनिक दरवर्षीप्रमाणे दसऱ्याच्या मेळावा निमित्त त्या शिवाजी पार्कला विचारांचं सोनं लोटायला जात असतानाच अचानक शिवसैनिकांना फोन आला आणि शिवसैनिक त्या दिशेने गेले। आमचं एक पहिलं म्हणणं आहे की किरीट सोमय्याने माफिया राज्य संपवावं। किरीट सोमय्याने जे काही त्याला भ्रष्टाचार कोणाचे काढायचे ते जरूर काढावे, आमचं त्याच्यामध्ये म्हणणं काही नाहीये। परंतु एक या निवडणुकीच्या तोंडावरती स्पेसिफिकच्या माध्यमातून आमच्या पक्षप्रमुखावरती जे काही बोलण्याचं धाडस ते करतात ना त्याच्याबद्दल आमचा निषेध आहे। त्यांनी माफिया त्यांनी जे काही करायचं भ्रष्टाचाराविरुद्ध विरोध करावं, त्याने अजूनही कोणाच्या विरुद्ध काय काढायचं असेल ते कारस्थान ते करावं, आम्हाला त्यामध्ये देणगी नाहीये। परंतु तुम्हाला जर भ्रष्टाचार काढायचा असेल तर महानगरपालिका आहे ना, आणि त्याहीपेक्षा अत्यंत महत्वाचं आहे सत्तेमध्ये आम्ही आहोत, जे आमचे महापौर आहेत या महापौरांनी आयुक्तांना एक पत्र दिलं की रोडच्या संदर्भामध्ये कुठेतरी वेगळं काम चाललेलं आहे, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे आणि तो आयुक्तांनी त्याची चौकशी करावी। आमच्या महापौरांनी दिलेले आहे आधीच पत्र, त्यामुळे आमचा काही संबंध येतच नाहीये। परंतु हे श्रेय महापौरांना देऊ नये म्हणून किरीट सोमय्याची सगळी ही लटपट चाललेली आहे। जे महापौरांनी दिलंच नसतं, सत्तेमध्ये आहोत त्या महापौर आहेत, पण महापौरांना पण समजलं की रस्त्यामध्ये काहीतरी काळबेरं आहे आणि म्हणून त्यांनी आयुक्तांना पत्र दिलं की याची चौकशी करा। त्याच्यामध्ये अनेक अभियंते निलंबित केलेले आहेत, अनेक कॉन्ट्रॅक्टर काळ्या यादीमध्ये टाकलेले आहेत। त्यामध्ये किरीट सोमय्याने काही सांगायची गरज नाही मुंबईच्या लोकांना ह्याच्या आधीच माहीत झालेलं आहे, परंतु ह्याच्याकडे कुठला विषय नाहीये। आता तो म्हणतो की नाही आम्हाला तुम्हाला कोण मारणार आहे, तुम्हाला कोण मारू शकतो का, तुम्हाला कोण मारेल? तो बोलणं एवढे बेताल आहे आणि एखाद्या भरसटलेल्या माणसाला कोण मारणार आहे, मारेल का कोण? त्यामुळे त्यांनी समजावं ते भरसटलेलं आहे, काय कधी बोलतात, कधी मिठी कधी बोलतील, कधी काय बोलतील। त्यांनी आधी त्यांच्या ज्या मतदारसंघामध्ये निवडून येतात 3 वर्ष पूर्ण झाली त्यांना म्हणून तुमच्या मतदारसंघामध्ये जी नागरिक कामं केली ती पहिली जाहीर करा।
ती पहिले जाहीर करा, पहिली कुठली कुठली कामं केली, नंतर ह्या नको त्या विषयामध्ये हात जरूर घाला. आमचं काय म्हणणं नाहीये, परंतु एक विषय घेऊन तुम्ही जर असं करायला लागलेत ना, तर आमच्याकडे सुद्धा अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये. समजलं का? मग किरीट सोमय्याने बोलताना थोडं तारतम्य ठेवायला पाहिजे. बोलताना भाषा ज्या पद्धतीने वापरता येते भाषा वापरता कामा नये. मग उद्या शिवसैनिक जागा आमच्यातला झाला तर त्याच्यामध्ये त्यांनी वाईट वाटून घेऊ नये. त्यांनी एक बोलला तर आमची दोन बोलायची तयारी आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले आहोत आणि आमच्या दैवतांवरती जर कोणी अशा प्रकारचे नको त्या दुकानं घालायला प्रयत्न केला तर उद्या जे काही करायचंय ते शिवसैनिक त्याच्या पद्धतीने करतात. त्याची काय चुकी त्याच्यामध्ये आहे? त्यामुळे किरीट सोमय्याला म्हणावं, तुला कोण मारणार आहे? तू मारण्याच्या आधी लायकीचा आहेस का? तू मारून तुला काय आम्हाला मिळणार आहे? त्याच्या मोठं काय शूरवीर आहे काय? वाटलं तर आम्ही तिकडे जाऊन पाकिस्तानमध्ये जाऊन जवानाला मदत करू, पाकिस्तानच्या सैनिकाला मारू. तर नक्कीच कोण किरीट मारणार आहे? सोमय्यांनी जो शिवसेनेवर आरोप केला त्याचा निषेध केला दत्ता दळवी यांनी. धन्यवाद दत्ताजी, तुम्ही जय महाराष्ट्र संवाद साधल्याबद्दल.